माननीय महोदय, बेस्ट कंत्राटी कर्मचारी आपलं आंदोलनापासून ते आतापर्यंत चाललेल्या पाठपुरावामध्ये जे कायदेशीर जे कारवाई तक्रार मी अगोदर पण सांगितले, राष्ट्रपती पंतप्रधानापासून मंत्रालय आणि जे आपली BST महानगरपालिका सर्व विषयावर चाललेला कागदपत्र व्यवहारात चाललेला पाठपुरावा कालच 2 तारीख होती. काल 2 तारखेला मला आलेला बेस्ट प्रशासनाचा मेल आहे. त्यावरती जे मी राष्ट्रपती यांना मी मध्ये बोललो होतो, राष्ट्रपती यांना केलेल्या तक्रारीबाबत एक पूर्ण पेपर आहे. राष्ट्रपती यांना केलेली तक्रार आहे, मंत्रालयात केलेली तक्रार आहे. त्या निमित्ताने हे आलेला मेल आहे. तारीख केली, माझा पाठपुरावा सतत चालू आहे. परंतु 20/5 नंतर लगेच 4 दिवसांनी तक्रार गेली. 24/5 डिपार्टमेंट मंत्रालय असे वरून खाली आलेलं आहे. मंत्रालयानं सचिवकडून म्युन्सिपल कमिशनर म्हणजे महानगरपालिका कमिशनर केले तक्रार फॉरवर्ड टू समोर फॉरवर्ड केले. त्यानंतर म्युन्सिपलनं बेस्ट अंडरटेकिंगला केलेल्या लगेच म्हणजे बघा 20/5 म्हणजे 5व्या महिन्यातली ही तक्रार. अशा अनेक आहेत, पण ह्या फक्त आल्याला तुम्हाला सांगतो. दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या महिन्यात ऑगस्ट महिन्यात महानगरपालिकेनं, कारण वरून दबाव आलेला महानगरपालिकेने बेस्ट अंडरटेकिंगला पाठवलेलं पत्र कितीला 12/8 दुपारी 4 वाजता. परत जनरल त्यांच्या बेस्ट डिपार्टमेंटने त्यांना पाठवलेलं आहे 13/8 म्हणजे दुसऱ्या दिवशी 12 तारखेनंतर म्हणजे 13 तारखेनंतर. हे तक्रार वरून आलेले मंत्रालय आणि राष्ट्रपतीवरून दबाव आल्यानंतर ही तक्रार आलेले खाली. दुसरी गोष्ट ज्यावेळी कालचा आलेला पेपर आहे, परंतु 19/8 म्हणजे 19/8 बघा, मंत्रालय राष्ट्रपती एकही दिवसात आलतात, पण हे लोक यांना 10 दिवस लागतात पाठपुरावा करायसाठी. विचार करा. आणि सगळी माहिती यांच्यावर ऑलरेडी आहे, सगळा पुरावा यांच्याकडे आहे. पण एखाद्याला फसवायचं, एखाद्याला कसं म्हणजे दिशाभूल करायची ते यांच्याकडे करू शकायचे अधिकारी आहेत त्यांच्याकडे बेस्टचे. आणि जे इमानदार आहेत त्याच्यावर दबाव आणून कारवाई करायची ह्यांना बरोबर जमते, पण जे भ्रष्ट आहेत यांना कारवाई करायला जमत नाही. कारण हे सगळे सर्कलमध्ये बसलेले आहेत. इमानदार असले असते तर वेळ लागत नाही. आणि कंपनीने जे पाठवले पूर्ण इंग्लिशमध्ये आहे, ज्या कंपनीने ह्याने तेव्हापासून सांगितले की जे बेस्ट कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना कायदेशीर सर्व सुविधा देण्यात यावे, वेतन देण्यात यावे. पण कंपनीने ह्यांना उत्तर दिले की आम्ही त्या कंत्राटी कायद्याप्रमाणे सर्व सुविधा आणि इतर गोष्टी सर्व देत आहोत. तुम्ही विचार करा, तुम्हाला आज 2019 ते 2024 संपताना तुम्हाला सर्व मिळते का? नाही मिळत. हा पाठपुरावा हा एकच नाही, असे अनेक आहेत. फक्त आलेले ह्याच्यात पुरतच मी बोलतोय, नाही मिळत. ह्याच्यावर विचार करा, कंपन्या किती खरे आहेत आणि त्यामध्ये बसलेले जे अधिकारी सेवानिवृत्त आहेत हे किती इमानदार आहेत. आज ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो, लोक म्हणतात हे वयस्कर लोकांना मान सन्मान द्यावा. विचार करा, हेच वयस्कर लोक तुमच्या पिढीचे काय करायला लागलेत. हे सत्य आहे का? हे सत्य नाही. मलाही माहीत आहे काय घडले, मलाही माहीत आहे पुढं काय घडलं मलाही माहीत आहे. परंतु या गोष्टीचा सर्व बेस्ट कंत्राटी कर्मचारी यांनी व्यवस्थित विचार करावा, जेणेकरून किती आपल्याला फसवत आहेत हे मी बोलत नाही. हे बेस्ट अंडरटेकिंग बेस्टचा पेपर आहे हा. मी स्वतः पण माझ्या पुरावा आहेत, मी तुम्हाला अजून सांगितलं. जेणेकरून तुम्ही, मी प्रत्येक बोलतोय, सावध व्हा. कारण का फक्त आपल्याला दिशाभूल करतात, कायदेशीर कारवाई करत नाहीत. 100% यांना माहीत आहे की कंत्राटदार यांना त्या पद्धतीने देत नाही. अनेक पुरावे ते लेखी असो, बोले असो किंवा बैठकीत झालेल्या गोष्टी असो तरी पण देत नाही. कारण एकाच ताटात बसून खाणारे तुम्ही माणसं, आम्ही इमानदारीने वाटतो तर आमच्यावर दबाव टाकता, आमच्यावर कारवाई करताय. तुमच्यात दमच नाही, तुमच्यात भ्रष्टाचार करणाऱ्यावर कारवाई करण्याचे. कारण मगाच सांगितले, म्हणून सावध व्हा, दिशाभूल करण्यापासून सावध व्हा. हे लोक, आपलेच लोक आपल्या ताटात माती टाकायला लागले. तरुण पिढीला म्हणजे बेस्ट कंत्राटी कर्मचारी जेवढे आहेत त्यांना तुम्हाला हे काय देणार नाहीत, लवकर देऊ देणार नाहीत. म्हणून त्या गोष्टी व्यवस्थित विचार करा. कालचे पेपर आहेत, मी बोलत नाही, पेपर बोलतात. असे अनेक पुरावे
ह्या गोष्टीचा व्यवस्थित विचार अजूनही करा. वेळ जाऊ देऊ नका. वेळ निघून गेल्यानंतर काही होत नाही. आज एस.टी. महामंडळ स्थापन होऊन किती वर्ष झालं आणि किती वेळा आंदोलन झाले या 2 वर्षात पण तुम्ही विचार करा. किती वेळा त्यांनी आगार बंद करून किती वेळा शासनाला वेठीत धरले. आजचीच गोष्ट लगेच मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्याकडे दखल घेतली. कारण तुम्ही विचार करा, आज 2 वर्षापासून एस.टी. महामंडळ बांधतंय. आपल्या वेळेस पण होतं, परत आम्ही गेले ह्या वर्षी बसले त्यावेळेस एस.टी. महामंडळ होतं. हे लोक प्रत्येक सणावर आले की बरोबर बंद करतात, कारण त्यांना खरोखर न्याय मिळत नाही. ते मेहनत घेतात, 400 किलोमीटर गाड्या भंगार आहेत, चालवतात. खरोखर त्यांना न्याय द्यायला पाहिजे. ते आपलेच बांधव आहेत, पण ते एक निर्णय घेऊन एकजुटीने उभा राहतात. किती वेळा, अनेक वेळा आपण एकदाच आंदोलन केले. आपल्या ताटात लगे 5 पकवान पाहिजे आपल्या काही लोकांना, सगळेच नाही, काही लोकांना फक्त. म्हणून विचार करा व्यवस्थित. यामध्ये पण तसंच आहे, आपल्याला काय मिळू देणार नाही. अजून एकदा विचार करा, वेळ जाऊ नये. कारण आपल्या अजून तरुण पिढी आहे. ते वयस्कर गेले, जाऊ द्या. तरुण पिढी, तुमचे मुलं बाळ आहेत. आता जर नाही लढला तर भविष्यात तुम्हाला काही मिळणार नाही. ही सत्य परिस्थिती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गणेश, जय हरी.